चालत जाते मी कुसुम. काय वाटेल कुसुमच्या घरच्यांना? 15 दिवस नाही झाले लग्नाला, त्यांच्या मुलीवर असा संशय घेतला जातो. कोणी नसताना मला यांच्याशी बोलायला हवं. कुसुमचा फोन आहे. काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, घे. आणि शशांक, तू प्लीज जरा शांत राहा. हॅलो हॅलो कुसुम. हॅलो. वहिनी, तुझ्या बाजूला सगळे आहेत? असतील तर नुसतं कर. तू प्लीज जरा बाजूला जातेस? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. वहिनी, आज तुम्ही इथे आला होतात, त्यानंतर दादा तुला काही बोलला? नाही. मी आता तुला जे विचारणार आहे त्याचं फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. हो. काही झालंय का? वहिनी, तू आज माझ्या बेडरूम मध्ये आली होतीस तेव्हा तिथे माझी ग्रीन कलरची पर्स पाहिलीस? नाही. का? काय झालं? कुसुम, प्लीज स्टॉप इट. अनुज, का? कारण शशांकने पैसे घेतलेले नाहीयेत. ओ, तू इतक्या कॉन्फिडेंटली बोलतोयस, मग तुझ्याकडे प्रूफ असेलच. हो. मग दाखव. मी असं नाही दाखवू शकत प्रूफ. का? कारण पैसे मीच घेतलेत. अनुज, हे खरंय? हो बाबा. तुला आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय ना? विषय बंद. अनुज, अनुज, तुला माहिती होतं तर मग तू आधी का नाही बोललास? सुहासिनी, ही मुलगी आपल्यात भांडण लावते आणि हिच्यामुळे अनुज आपल्याशी खोटं बोलला. तू अनुजला फोर्स केलास ना? हा भोळा चेहरा माझ्यासमोर नको आमचा. तुला मी इन अँड आउट चांगलंच ओळखले. रीना, सुहासिनी, तू भोळी आहेस. अगं, तिच्या माहेरची फायनान्शियल कंडिशन चांगली नाहीये, माहितीये ना तुला? आणि तिच्यावरच सगळी जबाबदारी आहे. त्यामुळे तिने काकी, माझ्या घरची परिस्थिती फार चांगली नसली तरी त्या परिस्थितीतही आम्ही आनंदाने राहतो, स्वाभिमानाने. स्वतः मेहनत न करून कमवलेला पैसा कधीच टिकत नाही असं आमचेच बाबा म्हणतात. इतके पैसे पाहिल्यावर कुणालाही टेम्पटेशन होऊ शकतं. तुम्हाला प्रूफ हवा होता ना? हा घ्या प्रूफ. कुसुमच्या घरच्यांना पैशाची गरज आहे, पण त्यांना मदत करण्यासाठी ती जॉब करते. याच्या आधी कितीतरी वेळा मी तिला मदत ऑफर केली होती, पण तिने ती नाही घेतली. हे तू मला आधी का नाही सांगितलं? मी कामाच्या याच्यात विसरलो. प्रोजेक्टसाठी इम्पॉर्टंट फोन चालू होते. हे पैसे घे, पण मला आता यावरून अजिबात वाद नकोय, कसलाही. अनुजने खरंच ते पैसे घेतले होते का माहित नाही, पण आज तो कुसुमची बाजू घेऊन बोलला. ह्यात मला आनंद आहे. रीना, घे ते पैसे. तुला हवेत ना? आणि अजून हवे असतील तर सांग. कुसुम, उद्या आपल्या घरात पूजा आहे. त्या पूजेनंतर सगळं ठीक होईल. अनुज, तू खरंच माझ्या पर्समधनं पैसे घेतलेस?
मग मला सांगितलं का नाहीस? आणि आता ती पर्स कुठे आहे आणि त्यातले ते पैसे? कुसुम लिव्ह इट यार, किती प्रश्न विचारशील? अनुज अरे एका तरी प्रश्नाचा नीट वहिनी वहिनी अगं सॉरी हा, मी चुकून तुझी पर्स घेऊन गेले. मला वाटलं की ही माझी आहे, कारण माझ्याकडे पण सेम अशीच पर्स आहे ना, म्हणून. स्वरा काही हरकत नाही, तुझं काम झालं ना? हो झालं. स्वरा तू माझी कोणतीही वस्तू कधीही घेऊ शकतेस. सो स्वीट ऑफ यू वहिनी. ही तुझी पर्स आणि सॉरी वन्स अगेन. ठीक आहे, बाय बाय ब्रो. बाय. काय ग, लक्ष कुठे होतं? आहे मी घरी जाऊन सहाण घेऊन येऊ. आता सकाळची दुकानही उघडली नसतील. तू ड्रायव्हरला पाठव, तू नको दगदग करूस. आई मी घरून घेऊन येते ना. बाबांची तब्येत बरी नाहीये, त्यांना जाऊन बघून आले असते. हवं तर मी 5 मिनिटावर नाही थांबणार, मी पटकन. बरं बरं, जाऊन ये, नीट जा आणि लवकर परत ये हा बाळा. बरं वाटतंय का आता? मी सांगून थकले तुम्हाला की चिडचिड करू नका. ऐकतच नाही तुम्ही, मग कोणाला त्रास होतो? अगं मग काय करू, ह्या बैलाचं वागणं मला सहनच होत नाही. घ्या, बरं वाटेल. खरं म्हणजे ना, तुमच्या आणि शशांकच्या भांडणात आमचा वेळ उगीचच वाया जातो. बाबांची आणि दादाची भांडणं आहे ना, फक्त ताईच सोडवू शकते आणि हसवू पण तीच शकते. बाबा अगं तू कशी अचानक? बस. बाबा या चुगलखोराने वाटतंय? कळवलं असेल. किती वेळा सांगितलंय, ताई सासरी गेली आहे, तिला फोन करू नकोस सारखा म्हणून. रुपा एक काम कर ना, देवघरातून सहाण घेऊन ये. आणते. वहिनी दादा कुठे आहे? अगं त्याचं काम होतं म्हणून तो बाहेर गेलाय. मला त्याला प्रत्यक्ष भेटून सॉरी म्हणायचं होतं. बाबा मी वहिनी दादाला पर्स बद्दल विचारलेलं अनुजला अजिबात नाही आवडलं. अगं हा त्यांचा मोठेपणा झाला बाळा, पण या स्वार्थी बैलाला वागायची अक्कल नको का? अहो ती तुम्हाला भेटायला आली आहे, तिची चौकशी करा ना. शशांकच्या तक्रारी सांगत बसलात तर तुम्हाला त्रास होईल. बाबा तुम्ही प्लीज काळजी घ्या. आई मी येते आता. अगं आत्ताच तर आलीस. हो ते घरी एक छोटीशी पूजा आहे, मला लगेच जावं लागेल. मग इकडे कशाला आली सगळं? बाबांना पाहिल्याशिवाय माझं पूजेत लक्षही लागलं नसतं आणि सहाण पण घ्यायची होती ना. मी येते सावकाश. हे घे. बाबा मी येते आता, काळजी घ्या. का बाबा प्लीज तुम्ही बसा. आणि बाबा प्लीज काळजी घ्या, चिडचिड करू नका. मी 2-1 दिवसात वेळ काढून परत येईल, तेव्हा आपण मस्त गप्पा मारू आणि दादाची तक्रारही तेव्हाच ऐकीन. चला आता नैवेद्य दाखवा.
मला ऑफिसला लवकर जायचं होतं, सो मीच गुरुजींना रिक्वेस्ट केली. काही इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत माझ्या. प्रसाद घे ना. डोंट वरी कुसुम, मी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुझ्याऐवजी सुपारी जवळ ठेवून पूजा केली. मी फ्रेश होऊन येते. मला ऑफिसला लवकर जायचं होतं. अर्जंट मीटिंग होती, सो मीच गुरुजींना रिक्वेस्ट केली. गुरुजींनीच पर्याय सुचवला होता, त्याप्रमाणे तुझ्याऐवजी सुपारी जवळ ठेवून पूजा केली आहे मी. सांगितलं होतं ना तुला, थोड्या वेळात कुसुम परत येईल. माझ्या अर्जंट ऑनलाईन मीटिंग्स होत्या आई. अरे पण थोड्या वेळाने असा काय फरक पडणार होता. आता ती आली की तिला सॉरी म्हण. आई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. किती फोर्स करशील? तरी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करतोय ना मी. अनुज बस, आता एक शब्दही नाही. अनुज हे कशाबद्दल बोलतोय? गुरुजी, मसाला दूध तुम्हाला लागतं तसं कढत आहे, घ्या. ही दक्षिणा नको. गुरुजी असं करू नका. जयप्रकाश, आज अनुज जे वागलाय ते मला पटलेलं नाही. पूजा केल्याचं समाधानही मला मिळालं नाही आणि समाधान न मिळालेल्या कार्याची मी दक्षिणा घेत नाही. सुहासिनी, ते दूध घेऊन जा. गुरुजी चूक झाली. जयप्रकाश, तुझ्या वडिलांपासनं या घराशी माझे ऋणानुबंध आहे आणि म्हणूनच मी पूजा सांगितली. अनुजचा हट्टही सहन केला, पण आता मला मनापासून पश्चाताप होतोय. जिथे श्रद्धा नाही तिथे विधी सोपस्कार होतात आणि मी सोपस्काराची दक्षिणा स्वीकारणार नाही. माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला ते पटत नाही. चुकलं आमचं. हॅलो, काय बोलू? हा बोलत का नाहीये? हॅलो अनुज. चुकून लागलाय वाटतं. हॅलो कुसुम. अनुज बोल ना. कॅबिन मध्ये येतेस का प्लीज? थोडं बोलायचं होतं. आले. ओके. कम इन. ये ना, बस. कॉफी घेऊयात? नाही, मला काही नको, थँक्स. सॉरी म्हण अनुज. हा बोलत का नाहीये? मी निघू का? हवं तर येते परत. कुसुम, अजून रागावलीस? ॲक्च्युली तू फोन केलास तेव्हा मी केबिनमध्ये माझं कामच करत होते. बरंच काम पेंडिंग आहे, मी कंप्लीट करते. सॉरी, तू इथे काम करतेस हे विसरलोच होतो मी. इट्स ओके. कुसुम, आय एम रिअली रिअली सॉरी कुसुम. मी खरंच खूप रूडली वागलो तुझ्याशी, तुला हर्ट केलं. वेट अ मिनिट. हा नमस्कार. हॅलो बाबा, कुठे आहात तुम्ही? अहो बाजारात आलो होतो सामान घ्यायला, आता घरीच निघालोय. ओके. ॲक्च्युली फोटोज आलेत आमच्या लग्नाचे. मग केव्हा येत आहे घरी? सगळे एकत्र बसूनच फोटो बघूया. खरं तर मला पण असंच वाटत होतं. मी एक काम करतो, तुम्हाला संध्याकाळी गाडी पाठवतो, तुम्ही सगळेच इकडे या. मग आपण एकत्र डिनर करू आणि नंतर फोटोज बघू. तुला जपायचे रे आता.
जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा सुहासिनी काय झालंय? पूजा झाली खरी, पण मनासारखं समाधान नाही मिळालं. पूजेला कुसुम बसू शकली नाही म्हणून तुला टेन्शन आलंय का? माझ्या मनातली शंका यांना सांगू की उगाच यांच्या डोक्याला त्रास देण्यापेक्षा मीच अनुजशी बोलू. मला वाटतंय तसं काही नसेलच तर. म्हणजे कित्येक रात्र तू शांतपणे झोपली नाहीयेस. जे बोलायचे ते मन मोकळेपणाने बोल. तब्येत बिघडायची तुझी. गेले काही दिवस एक गोष्ट खूप खटकते. कोणती? लग्न झाल्यापासून अनुज कुसुमला टाळतोय. म्हणजे एखादं नवीन जोडपं कसं असतं तसं काही दिसतच नाहीये या दोघांमध्ये. माझ्या मनात खूप वेडेवाकडे विचार येत आहेत. काय वाटते तुला? अनुजला दुसरी एखादी मुलगी. मला तसं वाटत नाही. आणि आपल्या संस्कारांवर विश्वास ठेव ना. तो आहेच हो, म्हणून तर इतके दिवस काही बोलले नव्हते. अनुजचं दुसऱ्या कुठल्या मुलीवरती प्रेम असतं तर ते त्याने आपल्या लग्नाआधी सांगितलं असतं. सुहासिनी, आत्ता अनुजला लग्न करायचं नव्हतं. त्याच्या भल्याकरता आपण त्याला लग्न करायला तयार केलं, तेही तो ओळखत नसलेल्या मुलीशी. त्याला थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल. चिंता करू नकोस. तुमचं हे सगळं पटतंय मला, तरी सुद्धा का माहित नाही माझं मन पूर्ण शांत होत नाहीये. भीती वाटत राहते. चला आता फोटोबा झाला, आता फोटो पाहूयात. चला अनुज, करायची सुरुवात. हा. कसे आलेत फोटोज? खूपच मस्त आले. स्पेशली तुझे काही फोटोज खूपच सुंदर आले. याचा अर्थ अनुजने फोटोज पाहिलेच नव्हते, पण तो माझ्याशी खोटं का बोलला? कुसुम जरा जास्तच गोरी आणि उंच दिसते ना. ब्रोने तर 20 kg पुट ऑन केलंय असं वाटतंय. सॉरी, मी चुकून वेगळंच पेनड्राईव्ह आणलं. अगं दोन्ही सारख्या रंगाचे असतील, होतो घोळ थोडा. हो ना, ते तो फोटोग्राफर आला होता ऑफिसमध्ये. त्यांनी मला दिलेलं तेव्हा आम्ही चेक केलं होतं. बरोबर होतं तेव्हा. मला वाटतं निघताना गडबडीत दुसरंच कोणतं तरी पेनड्राईव्ह घेऊन आले मी. कुसुम बाळा, कामाच्या गडबडीत होतं असं. कोणाचंही होईल, तू नको टेन्शन घेऊस. ओ तुफान मेल, भाई थांबा. कुठे चाललाय? अनुज सरांकडे. काल सरांनी फोन केला आणि मी मित्रांसोबत होतो. जरा धीर धरा, धीर धरा. पाणी प्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अहो हळू हळू दमानं घ्या.
ठसका लागल की अनुज सब कुठं पळून जातात होय. माझं सरांकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे. भेटत्या जरा धीर धरा. मला अहो, फक्त दोन भेटत्या ना. मी बघतो. काय झालं रिका? कोण आहे हा? सर मी शुभंकर. सर अनुज सरांच्या लग्नाचे फोटो काढले होते. मग काय आज लग्न आहे ऑफिस मध्ये? सर ऍक्च्युली बिग मिस्टेक झाली सर. सो बर, तू टेन्शन घेऊ नकोस, शांतपणे बोल. ऍक्च्युली सर सर तुमच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज या पेनड्राईव्ह मध्ये आहेत सर. सर एकदा पाहून या ना सर फोटोज. मी पाहतो नंतर, आत्ता जरा इम्पॉर्टंट कामात आहे. ओके. सॉरी, मी चुकून वेगळंच पेनड्राईव्ह आणलं. म्हणजे काल चूक अनुजची होती, कुसुमची नाही. काल चूक. येऊ का? सर प्लीज प्लीज या ना सर. तुम्ही का विचारताय? नाही, नियम सगळ्यांकरता सारखे आहे. मला तुझ्याशी थोडं पर्सनल बोलायचं आहे. बोला ना सर प्लीज. बस ना. हो. कुसुम, काल खरं काय घडलं हे कळलंय मला. अनुजने न पाहता त्या फोटोग्राफरचा पेनड्राईव्ह घेतला आणि मग मला एक कळत नाहीये, तू अनुजला पाठीशी का घातलास? सगळ्यांची बोलणी तुला ऐकायला लागली. नाहीतर अनुजला ऐकावी लागली असती आणि मला ते आवडलं नसतं. काल माझे आई बाबाही तिथे होते आणि अनुजला कोणी काही बोललं असतं तर मला खरंच ते सहन झालं नसतं. कुसुम, तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस. नाही म्हणजे तू अनुजला पाठीशी घातलं म्हणून मी नाही म्हणत आहे. खरं तर दुसरी कुठलीही मुलगी असती तरी तिने तेच केलं असतं. लग्नाच्या वेळी गुरुजी म्हणाले तसं इथून पुढे आर्थिक, कौटुंबिक किंवा कुठल्याही निर्णयात दोघांचा सहभाग अर्धा अर्धा असला पाहिजे. मग चुकांमध्ये का नाही? इतर कोणी काय केलं असतं मला खरंच माहिती नाही. पण कुसुम, तू तुझ्या या स्वभावामुळे मला अनुजची चिंता नाही. अनुजने गेल्या जन्मी खरंच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून त्याला तुझ्यासारखी कोणी समजूतदार बायको मिळाली. माझ्या मागच्या जन्मी मीही काहीतरी मोठं पुण्य केलं असेल की मला अनुज सारखा नवरा आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसं मिळाली. गॉड ब्लेस यू. प्रश्न तो नाहीये, प्रश्न विश्वासाचा आहे. नातं कुठलंही असो, त्यात विश्वास नसेल ना तर गैरसमज वाढत जातात. कुसुम, आय ॲग्री. पण काल ऑफिसमध्ये खरंच खूप काम होतं. पेनड्राईव्ह चेक करायला वेळच नाही मिळाला आणि तू फोटोज बद्दल विचारल्यावर नकळत खोटं बोलून गेलो. नाही, काल का नाही सांगितलंस? अनुज, आपलं लग्न ठरण्याआधीपासून मी तुला ओळखतेय. तेव्हाचा तुझा स्वभाव हा असा नव्हता. आता अचानक काय झालंय? कारण त्यावेळी कुसुम आपण नवरा बायको नव्हतो. या नात्यांचा टॅग लागल्यापासून ना एक वेगळंच प्रेशर आलंय मला. आय मीन, आपल्या दोघांचं लग्न झालंय हे फॅक्ट ऍक्सेप्ट करणं खरंच खूप जड जातंय मला. होऊ शकतं, पण प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतो. तू जर हे माझ्याबरोबर आधी शेअर केलं असतंस तर कदाचित. तू काय रिॲक्ट होशील याची भीती वाटत होती. एक सुचवू अनुज, जगाच्या दृष्टीनं जरी आपण नवरा बायको असलो तरी आपण चांगले मित्र होऊन राहू शकतो. त्याने आपल्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळही मिळेल. साऊंड्स गुड. मग फ्रेंड्स. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी
हॅलो हो लीना मॅम. हो हो ऑलमोस्ट झालंय. मी आता काढतेच प्रिंटआउट्स. ओके. बोल आई. हॅलो कुसुम, कुसुम कामात आहेस का? हो जरा मी नंतर फोन करू. हा हा टीव्ही माझा आहे आणि मी ठरवणार काय बघायचं ते. हो ना, मग तो टीव्ही घे, घराबाहेर जा आणि काय पाहिजे तेवढं बघत बस. हे घर माझं आहे आणि इथल्या इलेक्ट्रिसिटीचं बिल माझी मुलगी भरते, त्यामुळे टीव्हीवर काय बघायचं काय नाही हे मी ठरवणार. बघायचं तर काहीतरी सेन्सिबल बघा ना, घरात बाकीची माणसं पण राहतात. ते सेन्सिबल वगैरे मला नको सांगू तू. आणि तू टीव्हीवर काय बघतोस ना हे मला चांगलं माहितीये. म्हणजे अरे नुसतं फक्त आपल्या घरातच काय, आपल्या सगळ्या देशात जे प्रॉब्लेम आहेत ना ते तुझ्या एकट्यामुळे आहेत. आई कुठे आहेस तू? आणि बाबा आणि दादा परत भांडतायत का? हो ग, तू किती हुशार आहेस ग ऐकतच नाहीत दोघ जण. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून वाद घालत असतात सारखे. आता नाही सहन होत ग मला. डोकं कलकलतंय नुसतं, छातीवर दडपण येतंय. तू समजाव ना त्यांना. आई 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 तू तू प्लीज त्यांना फोन दे ना. हा करायचं ठरवलं की तुला माझी सारखं अडवून गेलंच पाहिजे का? थांबा ना. आणि मी ठरवणार. शशांक तरी गप्प बस. अरे थांबा ना दोघं जण. हा, थांबा. शशांक गप्प बस. कुसुमचा फोन आहे. हॅलो कुसुम, आय वॉन्ट इट टुडे इटसेल्फ. हे तुझ्यामुळं आज कुसुम माझ्याशी बोलले नाही फोनवर. विश्वात जे काही खराब घडतं ना ते फक्त माझ्यामुळेच घडतं, दुसरं कोणामुळे घडणार आहे? आर यू गेटिंग मी? या प्लीज. कुसुम प्रिंटआउटचं काय झालं? हो लगेच देते. आय एम रिअली सॉरी कुसुम. यु नो असं हे बॅलन्स शीटच्या प्रिंटआउट्स देण्यासारखं छोटं छोटं काम मी तुला सांगतेय. ट्रस्ट मी, आय एम नॉट फिलिंग कम्फर्टेबल ॲट ऑल. आय होप यू अंडरस्टँड. काय झालं मॅम, असं का बोलताय? आय मीन कसं आहे ना कुसुम, जेव्हा तू आपल्या कंपनीची रिलेशनशिप मॅनेजर होतीस त्यावेळची गोष्ट वेगळी होती अगं. आता तू आपल्या कंपनीच्या ओनरची सून आहेस. त्याने काय फरक पडतो? अगं मी उद्या तुझ्याशी काही वेगळं वागले तर माझा जॉब जायचा. मॅम सरनोबतांची सून नंतर मी इथे ऑफिसमध्ये तुमची ज्युनियर आहे. माझ्याकडून कामात काही चूक झाली तर मला ओरडण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्हाला. वाव, दॅट्स रिअली ग्रेट कुसुम. थँक्यू सो मच. यु नो असं प्रोफेशनलिझम पाळणारी माणसं मला आवडतात. थँक्यू सो मच अगेन. ओके प्रिंटआउट्स देतेस ना? हो लगेच देते. हॅलो मॅम, लास्ट फायनान्शियल इयरच्या प्रिंटआउट्स. थँक्यू सो मच डिअर. मॅडम, थँक्यू. मॅडम तुम्हाला भेटायला कोणीतरी बाहेर आले. हो का? आले मी लगेच. एक मिनिट कुसुम, वेट. बस इथे. हरी काका त्यांना 15 मिनिटानंतर आत पाठवा. जी. मॅम ऍक्च्युली माझं सगळं काम झालंय, मी बघून येऊ का? कुसुम कसं असतं ना, कंपनीमध्ये जर रिस्पेक्ट गेन करायचा असेल ना तर कधी कधी असं वागावं लागतं. यू आर गेटिंग मी? कळेल तुला हळूहळू. ओके गो 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 सिट सिट सिट. गो कम ऑन गो. प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे. कदाचित कोणाचं माझ्याकडे अर्जंट काम असू शकतं. असं कोणाला वाट पाहायला लावणं बरं नाही. व्हॉट आय सजेस्ट यू अनुज, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि सगळ्या बँक्स मधून आपल्याला किती लोन आलंय त्या सगळ्यांचं आपण एक डॉक्युमेंट तयार करून घेऊया. सो विल कम टू नो अबाउट इट की आपल्याला किती लोन अमाऊंट आली आणि त्याची टॅली करता येईल व्यवस्थित. गुड. त्याच्याबरोबर लास्ट इयरची बॅलन्स शीट पण अटॅच करा आणि इयरली आपल्या ज्या काही इन्स्टॉलमेंट जातात त्याची एक वेगळी समरी बनवा. या शुअर, आय डू दॅट. सॉरी मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी, लेट झालं. ओके रिलॅक्स कुसुम. अनुजला वाटेल की खूप स्ट्रिक्ट वागते मी तुझ्या बरोबर, एकदम खडूस बॉस. नाही मॅम, मी पण तुम्हाला म्हणालेच होते की इतर एम्प्लॉईजला जे रूल्स अप्लाय होतात तेच मलाही होतात. माझ्याकडून कामात काहीही चूक झाली तरी तुम्ही मला ओरडू शकता. ओके ओके, आय गॉट इट. आज पण मला लेट झालं ते मला तुम्हाला इन्फॉर्म करायचं राहिलं. सॉरी. इट्स ओके कुसुम. ओके आता एक अर्जंट काम करायचं अँड इट्स रिअली अर्जंट.
येस मॅम सांगा ना. सरनोबत इंडस्ट्रीजने काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि बँक्स कडून आपण लोन्स घेतलेले आहेत. आमची बँक सोडून अजूनही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स मधनं लोन्स घेतलेत का सरनोबत इंडस्ट्रीजने? ऑफकोर्स कुसुम, आपल्याला वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून फायनान्स उभा करावा लागतो. एकूण लोन अमाऊंट किती आहे? तीच कॅल्क्युलेट करण्यासाठी मॅमने तुला हे काम सांगितलंय. ओके कुसुम, लिसन, डू वन थिंग. एक चार्ट तयार कर. त्याच्यावर सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि सगळ्या बँक्स कडनं आपल्याला किती लोन अमाऊंट आले ते सगळं व्यवस्थित लिहून काढ. प्रत्येकाची लोन अमाऊंट किती आहे, प्रत्येकाचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, आणि येस इन्स्टॉलमेंट किती आहे, ते सगळं आपल्याला नीट एका चार्टवर लिहून काढायचं. हां, ओके. आणि येस, वन मोर थिंग, लास्ट इयरची बॅलन्स शीट त्याला अटॅच करायला विसरू नकोस. डोंट फॉरगेट दॅट. ओके ओके मॅम, ओके. या. सॉरी सॉरी काका, कुठं चालली गायनी? आले, सॉरी. ओके गाईज, आय टेक युअर लिव्ह. थँक्यू. कुठे गेली एवढ्या गायनी? तिला लीना मॅमने अर्जंट काम सांगितलंय. हो, मलाही घाबरायला पाहिजे आहे ना लीना मॅडमला. बरं, हे पेपर्स कसले आहेत? तुझं काही काम होतं का? हो, चल मी तुला सांगतो. बस ये, कमा. ठीक आहे, बघ. अरे वा, पेन इथेच आहे. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट? हो, आपल्या घरात नवीन सून आली की तिच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करायची ही पद्धत आहे. पण काका, आत्ताच लग्न झालंय आमचं. हो, मग केव्हा करणार? दादाने तुझ्यासाठी आणि कुसुमसाठी काही शेअर्स घेतलेले आहेत आणि काही पॉलिसीज घेतले. सो म्हणून मला तुमच्या दोघांची सही हवी याच्यावर. कसला विचार करतो काका? तुला माहिती आहे हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय? म्हणजे? आय मीन, हे सगळं इतकं गडबडीत झालंय काका, आणि आता परत इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना परत गडबड करायची. अनुज, अरे अशी गिवअप केल्यासारखी भाषा कशी बोलतोस तू? काका, मी खरंच खूप प्रयत्न करतोय, पण हे सगळं ऍक्सेप्ट करणं खूप अवघड जातंय मला. आणि मग कुसुमचं काय? तिलाही आपल्या घराशी या वातावरणाशी ऍडजस्ट करणं सोपं नाहीये, पण ती मनापासून प्रयत्न करतेय ना. आय सेकंड दॅट. कुसुम या घरची नवीन सून आहे. तिलाही आपण या घराचा एक भाग आहोत याची जाणीव व्हायला नको, म्हणून दादाने ही पद्धत सुरू केली. बरं, ठीक आहे. कुसुमच्या सह्या घेऊन मी हे पेपर्स तुला परत करतो. ये चीज मेरे अजीज. चला, म्हणजे माझं काम हलकं केलंस. मी निघू? येस, बाय. मे आय कम इन मॅम? येस येस येस, कम कम कम. मॅम, मी आपल्या कंपनीची लास्ट इयरची बॅलन्स शीट चेक केली. आपली कंपनी खूप जास्त लोन मध्ये आहे. कुसुम, चिल चिल, रिलॅक्स. बस, हॅव अ सीट फर्स्ट. बस 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 बस. तू काय एवढं टेन्शन घेतेस? रिलॅक्स. मला वाटलं होतं माझ्या म्हणजे मी ज्या बँकेत काम करायचे तिथून जेवढा लोन घेतलाय तेवढाच आहे, पण इथे तर अजून पण खूप. कुसुम, रिलॅक्स. अगं, तू आता सरनोबत इंडस्ट्रीज मध्ये काम करतेस. यू नो व्हॉट, आवर टर्नओव्हर इज अराउंड 300 crores. ओके, सो आपण काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट, नॅशनल, मल्टीनॅशनल बँक्स मधून लोन्स घेतलेले आहेत. वेट वेट वेट, आय विल शो यू. सी दिस. ओके, हे आहेत त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट मधून घेतलेले सगळ्या लोनचे डिटेल्स. सो द बँक मधून आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट मधून जेवढं लोन घेतलं त्याच्या सगळ्या अमाऊंट्स तू नीट चेक कर, आणि येस, त्याची एक सेपरेट बॅलन्स शीट तयार कर. ओके? इतकं लोन, इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली अनुजने.